हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ हा जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. ऍडमिशन घेतल्यानंतर इंजिनिअरिंगचे पुढचे 4 वर्ष काय करायचं, कशा पद्धतीने आपला अभ्यास मॅनेज करायचा, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, सेमिस्टर एक्झामिनेशन येतात त्यासोबत तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन कसं मॅनेज करायचं किंवा मग चांगलं करिअर घडवण्यासाठी चांगलं एमएनसी मध्ये पॅकेज मिळवण्यासाठी काय करायला हवं, हे यासाठी तुम्हाला 4 वर्षांचं प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही एक अनुभव घेतला असेल की 11वी 12वीला सीईटी किंवा जेडब्ल्यूचं जे प्रिपरेशन तुम्ही केलेलं असेल, हे सीईटी किंवा जेडब्ल्यूचं प्रिपरेशन करत असताना काही चुका झाल्या असतील, वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसेल किंवा लेट प्रिपरेशन स्टार्ट केलेलं असेल, या गोष्टींमुळे तुमचा कदाचित स्कोर कमी आला असेल, तुम्हाला डिझायर्ड ब्रांच डिझायर्ड ऐच्छिक कॉलेज जे होतं ते तुम्हाला कदाचित मिळालेलं नसेल. मग तुम्हाला आता हे पुढे जाऊन पुन्हा तेच होऊ नये की इंजिनिअरिंग पूर्ण झाली आणि आता पुढे काय, आता कोणता जॉब करायचा, आता पुढे काय करायचं, हे तुम्हाला रिग्रेटची वेळ येऊ नये म्हणून तुम्हाला आजपासून प्लॅनिंग करायचं आहे. तुम्हाला जर पुढचे 4 वर्ष व्यवस्थित प्लॅनिंग करायचे असतील तर त्यासाठी मी तुमच्यासोबत आहेच. हॅलो एव्हरीवन, मी सागर. सिव्हिल इंजिनिअरिंग या गेट 2024 मध्ये ऑल इंडिया रँक 39 मिळवली होती आणि त्याच्याच बेसिसवरती मी तुम्हाला थोडासा गायडन्स करणार आहे की जर तुम्हाला पुढचे 4 वर्ष कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करायचा असेल, जे विद्यार्थी कोर ब्रांचेस मधले असतील, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अशा विद्यार्थ्यांचा मेनली फोकस असतो की गव्हर्नमेंटमध्ये एखादा जॉब मिळवायचा, त्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करायचं. मग हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन आणि कॉलेज कसं सोबत मॅनेज करायचं, हा बऱ्याच विद्यार्थ्यांपुढे प्रश्न असतो. किंवा तुम्ही कम्प्युटर सायन्स, आयटी यासारख्या फील्डमधनं असाल आणि तुम्हाला चांगल्या एमएनसीज मध्ये चांगल्या पॅकेजचा जॉब हवा असेल, तरी तुमच्या पुढे प्रश्न असतो की हे कसं करायचं. तर या सर्वांचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुम्ही जर कोर ब्रांचेस मधनं असाल तर कोर ब्रांचेसमध्ये मोस्टली पीएसयूज म्हणजे ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळतो, ज्याचं सिलेक्शन हे गेट एक्झामिनेशन मधून होतं. किंवा मग तुम्हाला स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, या डिपार्टमेंटमध्ये देखील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन चान्सेस असतात. जसं एमपीएससी एक्झाम कंडक्ट करतं, या एमपीएससी मधनं पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट, डब्ल्यूआरडी डिपार्टमेंट यांसारख्या डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर्सची भरती केली जाते. मग या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास किंवा सर तुम्ही जी गेट एक्झामिनेशन सांगितली याचा अभ्यास वेगळा असतो का, आणि इंजिनिअरिंगचा सिलेबस वेगळा असतो का, हे कसं मॅनेज करायचं. किंवा तुम्ही कम्प्युटर सायन्स मधनं आहात आणि तुमच्या कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारच्या प्लेसमेंट्स नाहीये, तुम्ही सध्याच्या कॉलेजला असाल, मग तुम्ही चांगली प्लेसमेंट कशी घेणार. त्यासाठी तुम्हाला एमटेक करावं लागेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागेल चांगल्या कॉलेजेसमधनं, म्हणजे आयआयटीज, एनआयटीज किंवा टॉप इन्स्टिट्यूट्स मधनं, जिथे ऍव्हरेज पॅकेज आफ्टर स्पेशलायझेशन खूप चांगले असतात. मग यासाठी काय प्रोसेस आहे, यासाठी देखील तुम्हाला गेट एक्झामिनेशन लागते. गेट एक्झामिनेशन मध्ये जर तुमची चांगली रँक आली तर तुम्हाला आयआयटीज, एनआयटीज सारख्या इन्स्टिट्यूट्स मध्ये ऍडमिशन मिळतं. गेट एक्झामिनेशनमुळे फक्त ऍडमिशन किंवा पीएसयूज मध्ये जॉब मिळतो असं नाही. तुम्ही जर ह्या एक्झामिनेशनचं व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर तुम्ही टेक्निकली इतके साऊंड होतात की तुम्हाला जर सपोज बी नंतर डायरेक्ट जॉब करायचा असेल, हा जॉब करण्यासाठी लागणारे जे टेक्निकल स्किल्स असतील, हे टेक्निकल स्किल्स तुमच्यामध्ये या एक्झामचं प्रिपरेशन केल्यामुळे डेव्हलप होतात. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी काय डिस्कस करणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, गेट एक्झाम असेल आणि तुमचं सेमिस्टर एक्झाम असेल, या सर्वांचा सिलेबस आणि या सर्वांचं प्रिपरेशन एक सोबत कसं मॅनेज करायचं, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक्सेल शीट दाखवणार आहे. या एक्सेल शीटमध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंगचे सगळे सब्जेक्ट्स घेतलेले आहेत. तुम्हाला जर तुमच्या ब्रांचचं एक्सेल शीट हवं असेल तर तुम्ही हे एक्सेल शीट एडिट करू शकता, त्यामध्ये तुमचे सब्जेक्ट्स टाकू शकता. तुम्हाला हे एक्सेल शीट हवं असेल तर तसं मला इंस्टाग्रामवरती डीएम करा. इंस्टाग्रामची लिंक ही मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला हे एक्सेल शीट मी पाठवून देईल, मग तुम्ही तुमचा अभ्यास चालू करू शकता. ठीक आहे. सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की कशा पद्धतीने तुम्हाला इंजिनिअरिंगचे पुढचे 4 वर्ष मॅनेज करायचे आहे. बघा, सो बेसिकली मी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी हे एक्सेल शीट बनवलेलं आहे. हे एक्सेल शीट बाकी ब्रांचेससाठी देखील सेम लागू असतात. काय असतं की सिव्हिल इंजिनिअरिंग करणारे जे विद्यार्थी असतात, या विद्यार्थ्यांचा मोस्ट फोकस जो असतो, हा फोकस असतो गेट किंवा एमपीएससी या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन वरती. मग या एमपीएससीचं प्रिपरेशन किंवा गेटचं प्रिपरेशन आणि सेमिस्टरचं प्रिपरेशन सर वेगवेगळं आहे का, तर बिलकुल नाही.
हेच प्रिपरेशन तुम्ही काय करू शकता, एक सोबत मॅनेज करू शकता. आणि ते कसं मॅनेज करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा इकडे. सो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट गेटला देखील आहे. बघा इथे दिसत असेल तुम्हाला, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स जो आहे हा सब्जेक्ट गेट एक्झामला देखील आहे. आणि एमपीएससी ला त्या सब्जेक्टचं नाव वेगळं आहे मॅथमॅटिक्सच, कॉम्प्युटर एडेड अनालिसिस आणि डीओएस म्हणून तो सब्जेक्ट येतो, बट हा आहे मॅथमॅटिक्स. मग हे मॅथमॅटिक्स तुम्ही कुठे शिकता, हे तुम्ही सेमिस्टरमध्ये, त्या सब्जेक्टचं नाव आहे M1 M2 M3 आणि तो पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सेमिस्टरला शिकतात. म्हणजे बाळांनो, तुम्हाला मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन, मॅथमॅटिक्सच्या नोट्स ह्या ह्या लेवलने काढायच्या आहेत की फक्त तुमचं सेमिस्टर तर प्रिपेअर होईलच, कारण तुमच्याकडे एक सेमिस्टर म्हणजे 6 महिने असतात जवळपास. ह्या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला नोट्स अशा पद्धतीने काढायच्या आहेत की तुमचा सेमिस्टरचा तर अभ्यास होईलच, बट एमपीएससी आणि गेटचा देखील अभ्यास त्यामध्ये कव्हर होईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, गेटचा सिलेबस डाउनलोड करा, त्यामध्ये मॅथमॅटिक्स मध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, एमपीएससीचा सिलेबस डाउनलोड करा, तिथे मॅथमॅटिक्स मध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, आणि त्या पद्धतीने तुमच्या नोट्स बनवा. म्हणजे तुम्ही ऍट अ टाइम काय शिकताय, सेमिस्टरसाठी प्रिपेअर करताय, एमपीएससी साठी प्रिपेअर करताय आणि गेटसाठी प्रिपेअर करताय. जनरल ऍप्टिट्यूड हा सब्जेक्ट गेटमध्ये येतो, हा तुम्हाला सेमिस्टरमध्ये नसतो, किंवा एमपीएससीच्या प्रिलिम्सला हा सब्जेक्ट असतो. बट जनरल ऍप्टिट्यूडची गंमत अशी आहे की तुम्ही जनरल ऍप्टिट्यूड जर बाहेरून प्रिपेअर केला तर तुम्हाला कंपनीच्या राऊंडमध्ये देखील हा सब्जेक्ट येतो. त्यामुळे काय होणार आहे, तुम्ही वन टाइम प्रिपरेशन करणार आहात जनरल ऍप्टिट्यूडचं. नंतर नेक्स्ट सब्जेक्ट बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये हे खालील 4 सब्जेक्ट येतात. मग इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असेल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सर एमपीएससी ला नाही येतो, बट सेमिस्टरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरला, म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या सेमिस्टरला ते डिपेंड करतं, तो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट येतो. म्हणजे तुम्ही त्यावर व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर ऑटोमॅटिक तुमचं गेटचं प्रिपरेशन होईल. सॉलिड मेकॅनिक्स, ज्याला एमपीएससी मध्ये स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल्स असं नाव आहे, हा सब्जेक्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर या नावाने राहील, आणि हा तिसऱ्या सेमिस्टरमध्ये राहील. म्हणजे तुम्ही जर तिसऱ्या सेमिस्टरमध्ये मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चरचं व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल एमपीएससी साठी प्रिपरेशन होणार आहे, आणि सॉलिड मेकॅनिक्स गेटसाठी सुद्धा प्रिपरेशन होणार आहे. म्हणून तुम्हाला 6 महिने व्यवस्थित प्लॅनिंग करायचे आहेत प्रत्येक सेमिस्टरचे. हे मी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचचे सब्जेक्ट सांगतोय. हे कॉमन असणार आहे सगळ्या ब्रांचेससाठी. सगळ्या ब्रांचेसचा गेट एक्झामिनेशनचा सिलेबस, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सिलेबस हा सिमिलर असतो तुमच्या सेमिस्टरच्या सिलेबस सारखा. म्हणून बीई पास आउट होऊन नंतर वेगळे क्लासेस लावून मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन, मग गेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन, मग जॉब शोधण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुमचे सेमिस्टर, तुमचं कॉलेज व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि फायनल टच तुम्हाला फक्त बीई पास आउट झाल्यानंतर देऊन तुम्हाला हवा तो जॉब, हवा ती नोकरी हवे तिथे मिळू शकते. सो बघा, सगळे सब्जेक्ट दिलेले आहे. आरसीसी प्रिस्टेस कॉन्क्रीट हा सब्जेक्ट तुम्हाला दिसत असेल, डिझाईन ऑफ आरसीसी स्ट्रक्चर 6व्या सेमिस्टरला असतो. स्टील स्ट्रक्चर गेटमध्ये आहे, स्टील स्ट्रक्चर एमपीएससी मध्ये आहे, सेमिस्टरमध्ये देखील डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर आहे, हा तुम्हाला 5व्या सेमिस्टरमध्ये दिसतो. म्हणजे तुम्हाला हे एक्सेल शीट पूर्णपणे मदत करणार आहे तुमचे इंजिनिअरिंगचे 4 वर्ष प्लॅनिंग करण्यासाठी. लक्षात येते बाळा, हे फक्त सिव्हिलसाठी ऍप्लिकेबल नाहीये, हे ऍप्लिकेबल आहे प्रत्येक ब्रांचसाठी. तुम्ही गेट एक्झामचं प्रिपरेशन करा किंवा इतर कसलंही प्रिपरेशन करा, बट एक प्लॅनिंग करून ते प्रिपरेशन करा. सो हे मी सगळं काही एक्सप्लेन करत नाहीये, हे एक्सेल शीट तुम्हाला मिळून जाईल. एक्सेल शीट हवं असेल तर इंस्टाग्रामची जी लिंक आहे, ही इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इंस्टाग्रामवरती मला डीएम करा, तुम्हाला मी एक्सेल शीट देईन. सोबतच जर कुणाला पर्सनल गायडन्स हवा असेल माझा, तर तसाही डीएम करा की सर मला इंजिनिअरिंगचे 4 वर्ष व्यवस्थित प्लॅन करून अशी अशी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायची आहे, किंवा असा असा प्रायव्हेट जॉब मिळवायचा आहे. तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डीएम करा, तुम्हाला पर्सनल गायडन्स देखील दिला जाईल. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, की तुम्हाला हे एक्सेल शीट जे होतं, हे एक्सेल शीट मला दाखवायचं होतं, जे हेच दाखवतं की गेट, एमपीएससी किंवा इतर सरळ सेवा एक्झाम्स तुम्ही ऐकलं असेल याचा आणि सेमिस्टर एक्झामचा अभ्यासक्रम हा वेगवेगळा नसतो. म्हणून व्यवस्थित प्लॅनिंग करून प्रिपरेशन करा. काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.